Okay, mark your present fast. Good evening. I'm sharing my screen. Is it visible? Okay. So we have completed our last idea. I cannot see my. Okay. Sound is breaking. Audible? Hello everyone. Is it audible now? ओके. मला वाटतं स्क्रीन शेअर केल्यावर थोडासा प्रॉब्लेम होतोय. तर बघूया आपण परत असा प्रॉब्लेम येतो का.
ऍक्च्युली वेदर पण खराब आहे. इकडे पाऊस पण चालू आहे. तुमच्या इथे पाऊस आहे का? इथे पाऊस येतोय बारीकसा. त्यामुळे मे बी नेटवर्क खराब असेल आज. कालचा क्लास तर झाला होता व्यवस्थित. बघूया आजचा. कम्युनिकेशन अँड मास मीडिया म्हणजे प्रसार माध्यमे आणि संदेशवाहन. कम्युनिकेशन म्हणजे काय? एक संदेश असतो. संदेश. हाँ गुड मॉर्निंग प्लीज। आप कैसे हो प्लीज? कुणाचा माईक ऑन आहे? ऐकू येतंय सगळ्यांना? काही प्रॉब्लेम आहे का? माईक ऑन होतोय मध्ये. ओके. इन केस जर जास्त ब्रेक होत असेल आवाज तर माईक ऑन करून मला सांगायचंय, कारण मी त्या दुसऱ्या स्क्रीनवर असते, त्यामुळे कधी कधी मेसेज चेक होऊ शकत नाही. तर कम्युनिकेशन म्हणजे संदेशवाहन. संदेश म्हणजे काय? तर मेसेज. एक आपल्याला काय मेसेज द्यायचा आहे दुसऱ्याला, तर आपण काय करतो? फोन करतो किंवा पत्र पाठवतो, है ना? अजून काय करतो? अजून काय काय साधनं असू शकतात मेसेजेस करायचे? फोनवरती मेसेजचा ऑप्शन असतो किंवा व्हॉट्सअप आहे. आजकाल फेसबुकमध्ये सुद्धा आपण मेसेजेस पाठवू शकतो, मेल करू शकतो किंवा फॅक्स करू शकतो. हे सगळे मॉडर्न म्हणजे आधुनिक प्रसार माध्यमे संदेशवाहन कम्युनिकेशनचे साधनं आहेत. आणि मास मीडिया म्हणजे प्रसार माध्यमे, जसं की टीव्ही किंवा इंटरनेट, हे सगळे काय आहेत? प्रसार माध्यमे, ज्याच्याकडून आपल्याला माहिती मिळते. न्यूजपेपर, हे सगळे जे आहेत ते मास मीडिया आहे. तर कम्युनिकेशन म्हणजे संदेशवाहन म्हणजे मेसेजिंग, आणि मास मीडिया म्हणजे प्रसार माध्यमे. प्रसार करणे म्हणजे एक गोष्ट दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे किंवा त्याची ऍडव्हर्टाईज करणे किंवा आपली इन्फॉर्मेशन सगळ्यांपर्यंत पोहोचवणे, त्याला काय बोलतात? प्रसार करणे म्हणजेच प्रसार माध्यमे, मास मीडिया. We watch TV programs on many different channels. Where do they come from? तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कधी की एकदा टीव्ही चालू केला की आपण खूप सगळे चॅनल्स असतात टीव्ही मध्ये. कुठे कार्टून असतात, कुठे मूवीज लागलेले असतात, कुठे सॉन्ग, सिरियल्स, है ना? तर हे सगळे जे चॅनल्स आहेत ते कुठून येतात? कसं काय बरं एकाच वेळी आपण कुठलाही चॅनल पाहू शकतो? कसं काय पॉसिबल आहे हे? कधी विचार केलाय तुम्ही? We talk to others in our mobile phones. What makes communication on mobile phone possible? तर आपण दुसऱ्यांबरोबर मोबाईल वरती बोलतो, है ना? एकमेकांना फोन करतो, गप्पा मारतो. तर हे कम्युनिकेशन जे आहे, आपल्यामधलं जे संदेशवाहन जे आहे, ते कसं काय शक्य होतं? कसं काय होऊ शकतं? काय असेल त्याच्यामध्ये? काय मॅजिक आहे का? हे टीव्ही वरचे जे प्रोग्राम दिसतात, मोबाईलमध्ये आपण एवढं सगळं आजकाल व्हिडिओ कॉल सुद्धा होतो बघा. फोनवर तर बोलू शकतोच, पण आपण एका सेकंदात व्हिडिओ कॉल करून कुठे काय चालू आहे, कुठे काय, सगळं आपण घर बसल्या बघू शकतोय ना. परदेशात जरी असले आपले रिलेटिव्ह तरी आपण त्यांच्याशी बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. तर हे कसं काय शक्य आहे? फर्स्ट म्हणजे हे जे प्लॅनेट अवकाशात
Ma'am, sound is breaking. साऊंड इज ब्रेकिंग. सगळ्यांना आवाज येतोय की सगळ्यांना ब्रेक होतोय? ब्रेक होतोय. अदर स्टुडंट Break. क्लिअर आहे की ब्रेक होतोय? टीचर ब्रेक होतोय. टीचर ब्रेक होतोय. ओके मी लीव करते क्लास आणि परत जॉईन करते. आता येतोय आवाज? तर जे आर्टिफिशियल सॅटेलाइट्स असतात म्हणजे कृत्रिम उपग्रह अवकाशात सोडण्यात येतात आणि त्या उपग्रहांच्या द्वारे आपल्याला हे मोबाईलला सिग्नल्स असतात. म्हणजे आपण बोलतो ना हे आज नेटवर्क क्लिअर आहे किंवा आज नेटवर्क नाहीये, तर हे सगळं कशावर डिपेंड असतं? तर अवकाशामध्ये सोडण्यात आलेले उपग्रह सॅटेलाइट जे असतात त्याच्यामुळे आपल्याला टीव्ही दिसतो, टीव्हीवरचे कार्यक्रम आपण पाहू शकतो किंवा मग मोबाईल फोनचा यूज करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी सॅटेलाइटमुळे शक्य होतात. आर्टिफिशियल सॅटेलाइट्स आर युज्ड इन मॉडर्न मेथड्स ऑफ कम्युनिकेशन. कृत्रिम उपग्रह हे मॉडर्न मेथड्स जे आहेत, आधुनिक पद्धती ज्या आहेत कम्युनिकेशनच्या, त्याच्यामध्ये आर्टिफिशियल उपग्रहांचा वापर केला जातो. द सिग्नल्स आर डिलिव्हर्ड व्हेरी क्विकली फ्रॉम वन पॉइंट टू अनदर. हे जे सॅटेलाइट वरून सिग्नल एका मिनिटात दुसऱ्यापर्यंत, एका फोनमधून दुसऱ्या फोनपर्यंत पोहोचतात जस्ट एका सेकंदामध्ये. For example, we can watch the live telecast of any event going on in any part of the world. For example, football or cricket match. आपण काय करू शकतो? लाईव्ह टेलिकास्ट बघू शकतो. लाईव्ह म्हणजे काय? आता सध्या जिथे चालू आहे, ह्या क्षणाला जिथे जी गोष्ट चालू आहे ती गोष्ट आपण लाईव्ह न्यूज असतात, लाईव्ह गेम्स असतात, तर एखादा प्रोग्राम असतो लाईव्ह, तो आपण घरी बसून बघू शकतो टीव्हीवरती. तो आता सध्या ह्या वेळेला तिथे चालू असतो, त्याला बोलतात लाईव्ह. तर हे जे लाईव्ह टेलिकास्ट आहे ते जगामध्ये कुठेही चालू असलं तरी, क्रिकेट मॅचेस बघा वेगवेगळ्या देशांमध्ये चालू असतात, तरी सुद्धा आपण लाईव्ह मॅच घरी बसल्या बघू शकतो. विथ द हेल्प ऑफ मोबाईल फोन्स वी कॅन डायरेक्टली टॉक टू द पीपल इन अदर कंट्रीज. मोबाईल फोनच्या साह्याने आपण डायरेक्टली दुसऱ्या कंट्रीमध्ये फोन लावून एका सेकंदाच्या आत आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो, बोलू शकतो. आपण हे पण पाहिलं होतं एकदा, ग्रॅटिक्यूल वगैरे पाहिलं होतं आपण, है ना, गुगल मॅप्स वगैरे. त्याचा सुद्धा उपयोग हे जे सॅटेलाइट आहेत आर्टिफिशियल सॅटेलाइट, त्याच्यामुळे आपण गुगल मॅपचा यूज करू शकतो. एका ठिकाणाहून कुठेही दुसऱ्या ठिकाणी तो ऍड्रेस दाखवतो आपल्याला. गुगल मॅप ऑन करून आपण, आपल्याला माहिती नसेल त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकतो. The president or prime minister can address the entire nation at the same time over the radio or TV. आपले राष्ट्रपती असतील किंवा प्राईम मिनिस्टर, प्रधानमंत्री असतील, ते पूर्ण कंट्री मधल्या लोकांना एकाच वेळी टीव्हीवर किंवा रेडिओवरती संदेश देऊ शकतात. हे सगळं कशामुळे शक्य होतं? हे रेडिओ, टीव्ही, मोबाईल या सगळ्यांचा उपयोग, गुगल मॅप वगैरे, हे आर्टिफिशियल सॅटेलाइटमुळे शक्य होतं. हे असे अवकाशामध्ये आर्टिफिशियल सॅटेलाइट्स सोडले जातात.
असं तुम्ही टीव्ही वरती पाहिलं असेल कधी. है ना, रॉकेट लॉन्चिंग किंवा असं म्हणतो ना आपण लॉन्च केला आज, हा सॅटेलाइट लॉन्च करण्यात आला, ह्याला बोलतात लॉन्चिंग. तर ते लॉन्चिंग करतात त्यावेळेचं पिक्चर आहे. आणि तो अवकाशामध्ये जाऊन मग एका ठराविक अंतरावरती जाऊन खूप खूप वरती, खूप किलोमीटर्स वरती तो जाऊन, हजारो किलोमीटर तो जातो वरती. त्याला एवढं स्पीड असतं ह्या रॉकेटला की तो त्या अवकाशयानाला ते जे हे आहे आर्टिफिशियल सॅटेलाइट त्याला अवकाशामध्ये सोडतो तर. आणि तो आपल्या पृथ्वीच्या अवतीभोवती असा फिरत राहतो. इथे एक दिसतोय आर्टिफिशियल सॅटेलाइट आणि इथे समोर अर्थ दिसते. तर अर्थच्या आजूबाजूला तो फिरत राहतो आणि त्याच्यामुळे आपण हे जे शकतो आपण स्पेस ब्रेकिंग. Ma'am, sound is breaking. ब्रेक होतं का बाकीचे स्टुडंट? Yes, teacher. एव्हरीबडी Yes, ma'am. क्लिअर और ब्रीथिंग? क्लिअर नाव क्लिअर? येस येस नाही समजत आहे मला. क्लिअर की नाही सांगा. नो, नॉट क्लिअर और क्लिअर? ओके. काही स्टुडंट्स म्हणतात क्लिअर आहे. आता क्लिअर आहे? ओके ओके. In India, we use artificial satellites for communication. These satellites are called the Indian National Satellites, INSAT. स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes. ओके. यस. भारतामध्ये आकाशाचा वापर केला जातो. तर हे जे कृत्रिम उपग्रह आहेत त्यांचा वापर कम्युनिकेशनसाठी केला जातो. संदेश वाहनासाठी आर्टिफिशियल सॅटेलाइटचा वापर केला जातो. दीज सॅटेलाइट्स आर कॉल्ड इंडियन नॅशनल सॅटेलाइट्स. आता बघा इथे काय फेसेस दिलेले आहेत. फर्स्ट फेस कसा आहे सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. फर्स्ट फेस कसा आहे? हॅप्पी, करेक्ट. सेकंड कसं आहे? सेकंड फेस कसा आहे? एंग्री है ना? एंग्री, करेक्ट. थर्ड वन इज? थर्ड वन सैड, करेक्ट. सैड और अपसेट. एंड फोर्थ वन इज? फ्राइटेंड. फ्राइटन, घाबरलेला एकदम. फोर्थ नंबरचा है ना. और कन्फ्यूज किंवा फ्राइटन. स्टडी द पिक्चर्स गिवन अबो. कसे दिसत आहेत बघा. आता आपण फाइंड आउट केले सगळे फेसेस. राईट द नेम ऑफ द इमोशन दॅट यू सी ऑन इच फेस इन द बॉक्स बिलो. त्या बॉक्स मध्ये त्या सगळ्यांची आपल्याला फेसेस कसे दिसत होते ते लिहायचंय. वी कॅन अंडरस्टँड अ पर्सन्स फिलिंग बाय लुकिंग ऍट द एक्सप्रेशन ऑफ देअर फेस. आपल्याला त्या व्यक्तीच्या फिलिंग ज्या आहेत, भावना ज्या आहेत त्या कशा कळतात? तर त्याचे एक्सप्रेशन बघून, म्हणजे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून आपल्याला त्या व्यक्तीबद्दल समजतं. आता तो रागवलेला आहे का हॅप्पी आहे किंवा सॅड बसलेला आहे, घाबरलेला आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या एक्सप्रेशन वरून कळतात. त्याला काय बोलतात? हावभाव म्हणजेच
expressions. The expression on a person's face and other gestures communicate a message to us. त्या व्यक्तीचे हावभाव आणि त्याची कृती, गेस्चर्स म्हणजे त्याची कृती, ते आपल्याला काय सांगते की म्हणजे त्या व्यक्तीला आता काय म्हणजे काय स्थिती आहे त्या व्यक्तीची ती आपल्याला समजते, आपल्याला मेसेज देते. म्हणजे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून आपल्याला मेसेज मिळतो की तो व्यक्ती आता कसा आहे. वी रिसीव्ह मेसेजेस ऑर इन्फॉर्मेशन थ्रू कम्युनिकेशन. आपण हे जे मेसेजेस आहेत किंवा माहिती आहे कम्युनिकेशनच्या द्वारे कळू शकते आपल्याला, है ना. म्हणजे आता ती व्यक्ती आपल्याला सांगणार की तो हॅपी का आहे, का आज मला खूप छान मार्क पडले, किंवा आज मी हे घरात काम छान केलं त्याच्यामुळे मम्मीने मला शाबासकी दिली. तर ही इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीने सांगितली आपल्याला तोंडाने की आपल्याला कळते. तोपर्यंत कळत नाही की तो हॅपी का आहे, किंवा मग तो सॅड आहे, रागवलेला आहे. तर तो जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत समजेल का आपल्याला. तर जो इन्फॉर्मेशन तो आपल्याला देतो त्याला काय बोलतात, कम्युनिकेशन. एकमेकांशी बोलतो आपण तेव्हाच त्या गोष्टी कळतात, आणि हे जे बोलणं आहे एकमेकांमधलं त्याला बोलतात कम्युनिकेशन. संदेशवाहन म्हणजेच कम्युनिकेशन. टू एक्सचेंज द इन्फॉर्मेशन इज कॉल्ड कम्युनिकेशन. माहितीची देवाणघेवाण करणे, एक्सचेंज करणे म्हणजे माहिती देणे आणि घेणे, याला काय बोलतात, कम्युनिकेशन. देवाणघेवाण, माहितीची देवाणघेवाण म्हणजेच कम्युनिकेशन. इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्ट इज ऑल्सो अ पार्ट ऑफ कम्युनिकेशन. माहिती आणि प्रसारण म्हणतो आपण. म्हणजे हे जे दूरदर्शनवरती किंवा टीव्ही वरती आपल्याला हे मूवीज किंवा हे सगळं बघायला मिळतं, तो सुद्धा एक कम्युनिकेशनचा पार्ट आहे. न्यूज बघतो आपण, तर हे सगळं कम्युनिकेशन आहे. इन्फॉर्मेशन इज युजफुल फॉर कन्स्ट्रक्टिंग नॉलेज. बघा आता त्याच्यातून जी इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला टीव्हीवरून, फक्त टीव्हीवरती काय पिक्चर्स किंवा सिरियल्सच नसतात, तर इन्फॉर्मेटिव्ह सुद्धा असतात चॅनल. जसं की काही न्यूज चॅनल्स असतील, डिस्कवरी चॅनल असेल, नॅशनल जिओग्राफी, त्याच्यावर, किंवा स्पोर्ट्स चॅनल असतील तर त्याच्यावरून आपल्याला वेगवेगळ्या स्पोर्ट्सचं नॉलेज मिळतं, किंवा जगामध्ये कुठे काय चालू आहे त्याची माहिती मिळते न्यूज चॅनल्स वरून. त्याचसोबत अजून डिस्कवरी चॅनल मध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी, जगातले वेगवेगळे ठिकाणं यांचा म्हणजे जिओग्राफीचा अभ्यास करता येतो. तर हे जे नॉलेज आहे आपलं ते कन्स्ट्रक्ट होतं, म्हणजे आपलं जे ज्ञान आहे ते वाढतं ह्या सगळ्या गोष्टींमुळे, कम्युनिकेशनमुळे. बघा, हे टीव्ही चॅनलच्या वरती असे एक डिश बसवलेली आहे. तुम्हाला माहितीच असेल, आपल्या टाटा स्काय ज्याच्याकडे केबल असतील त्याच्या डिश बसवलेल्या असतात वरती, किंवा टाटा स्काय वगैरे असेल तर त्याच्या डिशेस असतात. तर ते डिश म्हणजे तो आणि याच्यामध्ये कम्युनिकेशन होतं. वरती जो सॅटेलाइट आहे, आर्टिफिशियल सॅटेलाइट, आणि हा अँटेना, त्यांच्यामध्ये एक कनेक्शन होतं, आणि मग आपल्याला तिथून टीव्ही वरती दिसतात आपल्याला चॅनल्स. किंवा इथे लाईव्ह चॅनल, लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे खाली. तर हे लाईव्ह कसं, एक न्यूज रिपोर्टर बोलते आणि इकडे शूटिंग चालू आहे, तर ते पण सॅटेलाइट मधून मिळतं. ते टीव्ही चॅनलच्या सॅटेलाइटला मिळतं, आणि त्या सॅटेलाइटचे सिग्नल वरती त्या डिशला मिळतात, वरती सॅटेलाइटला मिळतात, आणि इथे टीव्हीवर दिसतं आपल्याला. Study the pictures on the opposite page in the box below. Write the names of means of communication that are being used. Okay, study the pictures on opposite page. याच्यामधले पिक्चर स्टडी करायचे. In the box below, write the names of means of communication that are being used. इथे जे आहे, पहिले आहे टीव्ही, है ना, रेडिओ, न्यूजपेपर. टीव्ही दिसतोय, रेडिओ दिसतोय, आणि न्यूजपेपर दिसतोय आपल्याला. Note down the different kinds of information you can obtain from the newspaper.
न्यूजपेपर मध्ये कोणती कोणती माहिती मिळते? एज्युकेशनल म्हणजे शैक्षणिक माहिती मिळते. अजून पॉलिटिकल, पॉलिटिकल मिळते म्हणजे राजकारणाची माहिती मिळते है ना. कुठल्या मंत्र्यांनी काय केलं, ह्याच्यामध्ये काय झालं, लोकसभेमध्ये काय झालं, राज्यसभेमध्ये काय झालं, हे सगळे मंत्री येतात बघा टीव्ही वरती, बघितले असतात तुम्ही. तसंच ते न्यूज, त्या सेम न्यूज न्यूजपेपर मध्ये सुद्धा असतात. एज्युकेशनल, पॉलिटिकल, अजून हेल्थ विषयी मिळते. हेल्थचा एक हे असतो, आरोग्याविषयी माहिती असते पेपरमध्ये. एक पेज असतं त्याच्यावरती सगळी आरोग्याविषयी माहिती असते. काय खाल्लं पाहिजे, कुठल्या आजारावरती काय केलं पाहिजे है ना, किंवा व्यायाम कुठले केले पाहिजे. तो झाला हेल्थ. त्याच्यानंतर एंटरटेनमेंट असतं. एक पेज जे असतं ज्याच्यावरती पूर्ण हे जे ऍक्टर ऍक्ट्रेसेस आहेत त्यांची माहिती दिलेली असते. कुठले नवीन आहे, कुठले हे सगळे असतात. त्याच्यानंतर नोकरी विषयक असतं. तो कॉलम आपण चेक, कुठे जॉब, कुणाला टीचिंग, एखाद्या स्कूल, जॉब ओपन विषयी अशा माहिती दिलेल्या असतात. म्हणजे हे सगळे कॉलम असतात न्यूजपेपरमध्ये. अंडरस्टूड? साऊंड इज ब्रेकिंग. ओके. नाव इज माय साऊंड ब्रेकिंग नाव? क्लिअर ना? स्क्रीन शेअर केल्यावर मे बी साऊंड ब्रेक होतोय कधी कधी. ओके, तर मी तुम्हाला काय सांगितलं, त्यांनी आपल्याला विचारले की न्यूजपेपरमध्ये कोणकोणते कॉलम्स पाहायला मिळतात आपल्याला. मोस्टली कोणकोणते कॉलम पाहायला मिळतात? तर एज्युकेशनल असतो, स्पोर्ट, हेल्थ, एंटरटेनमेंट. हा, स्क्रीन मी ऑफ केली आहे स्टुडंट्स. मॅम स्क्रीन नॉट क्लिअर. स्क्रीन ऑफ केली. हा, स्क्रीन ऑफ केली आहे मी. 2 मिनिट्स. तर अशी माहिती मिळते आपल्याला. हेल्थ विषयी मिळते, आरोग्याविषयी मिळते, म्हणजेच आरोग्याविषयी मिळते, एंटरटेनमेंट मनोरंजनाविषयी, जॉब्स विषयी, स्पोर्ट विषयी. हे सगळे जे आहे ते. हा, व्हॉट हॅपन? मॅम स्क्रीन नॉट क्लिअर. हा, मी सांगितलं तुम्हाला, मी स्क्रीन ऑफ केली आहे म्हणून. ओके. ओके ओके, सॉरी स्टुडंट्स. तर हे जे मास मीडिया आणि कम्युनिकेशन आहे त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, म्हणजे फायदे काय आहेत? ऍडव्हान्टेजेस ऑफ टेलिकम्युनिकेशन अँड मास मीडिया. वी कॅन इझिली कॉन्टॅक्ट पीपल फार अवे फ्रॉम अस. आपण खूप लांबच्या लोकांना सुद्धा इझिली कॉन्टॅक्ट करू शकतो, इझिली त्यांच्याशी संपर्क करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो. द टाइम अँड एफर्ट स्पेंड इन एक्सचेंजिंग इन्फॉर्मेशन कॅन बी सेव्ड. आपला जो आपल्याला जर एखाद्या व्यक्तीला काही माहिती द्यायची आहे, आपल्याला त्या व्यक्तीला बोलण्याची गरज आहे, तर आपण काय करतो, त्याला पटकन फोन लावतो. म्हणजेच हे जे मास मीडिया आहे त्याच्यामुळे आपण हे सगळं पॉसिबल होतंय. कम्युनिकेशनची हे सगळे साधनं आहेत त्याच्यामुळे पॉसिबल होतंय. नाहीतर मग
आपण त्या व्यक्तीपर्यंत गेलो असतो, मग त्याला त्याच्याशी बोललो असतो, मग त्याला आपल्याला एखाद्याची हेल्प पाहिजे तर त्याला लगेच आपण फोन करून बोलवून घेऊ शकतो. पण फोनच नसता तर लेटर कधी गेलं असतं, मग त्या व्यक्तीला ते कधी मिळालं असतं, मग ते पॉसिबल नव्हतं ना, टाइम आणि एनर्जी वेस्ट होते त्याच्यामध्ये. दे हेल्प टू रेज अवेअरनेस अबाउट इश्यूज सच ॲज एन्व्हायरमेंटल बॅलन्स, जेंडर इक्वॅलिटी अँड क्लीनलीनेस. हे जे न्यूजपेपर, दूरदर्शन वगैरे आहेत, म्हणजे टीव्ही वगैरे, तर त्याच्यामुळे आपण अवेअर होतो, म्हणजे जागरूक होतो. तर कोणते कोणते इश्यूज त्याच्यामुळे आपल्याला कळतात, तर इन्व्हायरमेंटल बॅलन्स, परिसरामध्ये आपला परिसर कसा असला पाहिजे, त्याला कसं बॅलन्स केलं पाहिजे, परिसर कसा स्वच्छ ठेवला पाहिजे, प्रदूषण मुक्त ठेवला पाहिजे, ह्याच्याबद्दल जागरूक होतो. जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. जेंडर म्हणजे काय, तर लिंग, म्हणजे स्त्रीलिंग पुल्लिंग असं म्हणतो, म्हणजेच काय, स्त्री पुरुष समान. आणि याच्या असते आजकाल मोबाईल वरती साऊंड सुद्धा न्यूज. नो साऊंड. ओके, मी क्लास लीव करून परत जॉईन करते. Am I clear now? क्लिअर. आता आपण 6th स्टार्ट करूया, कारण ऑलरेडी लेट झालाय. तर हे जे ऍडव्हान्टेजेस होते 5th ते नंतर पाहूया आपण. टीचर स्क्रीन नाही दिसत. ओके, 1 मिनिट. थोडा वेळ जातोय आपला आज, कारण की इथे थोडस प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. ओके, तर आपण 6th स्टँडर्ड स्टुडंट्स आपण लास्ट टाइम पाहिलं होतं हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर, टाइप्स ऑफ ओशन्स, है ना. त्याच्यानंतर वोल्कॅनो अंडर द ओशियन, या सगळ्या वोल्कॅनो ऍक्टिव्हिटी असतील, किंवा रॉक सेडिमेंट असतील, रिव्हर मधून रॉक सेडिमेंट, किंवा हे जे बुशेस असतात, झाडाची बुशेस म्हणजेच काठ्या वगैरे असतात ना, डेड रिमेन्स. तर या सगळ्यांचं मिश्रण जे आहे, मिक्सचर जे आहे, ते ओशन मध्ये येऊन पडतं आणि व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीज होतात, म्हणजे ज्वालामुखी होतात, व्होल्कॅनोज होतात समुद्रामध्ये, आणि त्याच्यामुळे मिठाची निर्मिती होते, सॉल्ट आणि मिनरल्स तयार होतात त्याच्यामुळे. डेड सीचा जो हे आहे, मॅक्झिमम सलायनिटी, म्हणजे सगळ्यात जास्त क्षार डेड सी मध्ये आहेत, म्हणजे मिठाचं प्रमाण खूप
खूप जास्त खारट आहे तिथलं मीठ. 332% पार्टिकल्स पर 1000. एवढं जास्त आहे तिथं मिठाचं प्रमाण. आणि हे सॉल्ट पॅन्स बनवले जातात आणि त्याच्यामधून मिठांची निर्मिती होते. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं की डिफरंट फूड आयटम्स, सम व्हेजिटेरियन फूड, सम नॉन व्हेजिटेरियन फूड, सम फूड दॅट इज प्रिपेअर्ड फ्रॉम ॲक्वॅटिक क्रिएचर्स. ॲक्वॅटिक क्रिएचर्स म्हणजे जे समुद्रात राहणारे प्राणी असतात त्यांच्यापासून बनलेले पदार्थ. मेनी ऑफ अस इन्क्लूड फिश इन अवर डाएट. हे पण झालं होतं आपलं. प्रॉन्स, कोलंबी, टिसर, क्रॅब, सुरमई, ह्या सगळ्या प्रकारचे मासे आपल्याला समुद्रामध्ये सापडतात. इंडियन साल्मन, पॉपलेट वगैरे. त्याच्यानंतर मी डिफरन्स फाइंड आउट करायला सांगितलेला. इथे काही ठिकाणं दिलेली आहेत, सिटीज दिलेत काही, आणि त्यांच्या कंट्रीज दिलेले आहेत. आणि तिथे मिनिमम टेम्परेचर किती पडतं आणि मॅक्सिमम. आता फॉर एक्झाम्पल आपलंच उदाहरण घ्या. तुमची सिटी आहे, समजा मुंबई आहे ना तुमची सिटी, की पुणे. माझी पुणे सिटी आहे. तर आता वेदर कसं आहे, खूप खूप थंडी आहे, म्हणजे मिनिमम टेम्परेचर चालू आहे सध्या. आणि उन्हाळा असेल आपल्या इथं तर मॅक्सिमम टेम्परेचर असतं. तर मॅक्सिमम किती आहे आणि सगळ्यात मिनिमम टेम्परेचर किती असतं, ह्या दोन्हींचा डिफरन्स काढायचा आहे. उन्हाळ्यामधलं सगळ्यात जास्तीत जास्त ऊन ज्या दिवशी पडतं त्या दिवशीचं मॅक्सिमम टेम्परेचर, आणि सगळ्यात कमी ऊन म्हणजे सगळ्यात थंडीचा जो दिवस असतो, सगळ्यात जास्त थंडी ज्या दिवशी पडलेली असते ते टेम्परेचर, या दोन्हींचा डिफरन्स इथे काढायचा होता आपल्याला. तर कुठे कुठे 10 येत होता, कुठे 8 आला, 9, त्याच्यानंतर परत कुठे 8 आला, कुठे 14 आला. तर हे डिफरन्स फाइंड आउट करायचं होतं. तर आता आपल्याला पाहायचंय की कॅल्क्युलेट द डिफरन्स बिटवीन द मीन अँड मॅक्सिमम टेम्परेचर अँड राईट इट इन द लास्ट कॉलम. लास्ट कॉलम मध्ये ते आपल्याला फिल करायचं होतं सगळं. नेक्स्ट स्टेप काय करायची आहे, रोज फॉर द प्लेसेस हॅव ओव्हर 10 डिग्री सेल्सिअस. तिथे 10, 6 वगैरे असेल तर ब्ल्यू कलर करायचा. फाइंड द लोकेशन ऑफ दिस प्लेसेस फ्रॉम ॲटलास. ॲटलास म्हणून एक बुक असते ज्याच्यावरती सगळे ग्रॅटिक्यूज दिलेले असतात, अक्षरवृत्ते, रेखावृत्ते ह्याच्यावरती दिलेले असतात, आणि प्रत्येक ठिकाण दिलेलं असतं. त्या ॲटलास बुक मध्ये प्रत्येक जगातलं प्रत्येक ठिकाणाचं लोकेशन दिलेलं असतं. तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं. जर पॉसिबल असेल तर तुम्ही ॲटलास बुक खरेदी करू शकता. तुमच्या जवळच्या शॉपमध्ये मिळत असेल कदाचित, तर ॲटलास बुक खरेदी करू शकता. विच प्लेसेस आर क्लोजर टू द ओशन. समुद्राच्या जवळ कोणती कोणती ठिकाणे आहेत आणि त्यांचं टेम्परेचर. टेल व्हेदर द रेंज ऑफ टेम्परेचर ऍट दिस प्लेसेस इज लेस ऑर मोर. तिथलं जे टेम्परेचर आहे समुद्राजवळचं ते कमी आहे की जास्त आहे. व्हॉट माइट बी मेन रिझन लिडिंग टू डिफरन्सेस इन द टेम्परेचर रेंज ऑफ डिफरंट प्लेसेस. वेगवेगळ्या ठिकाणचं टेम्परेचर जे आहे ते वेगळं वेगळं का असतं, कुठे थंडी आहे, कुठे जास्त ऊन आहे, असं का असतं. इन विच थर्मल झोन आर ऑल दीज प्लेसेस लोकेटेड. कोणत्या झोन मध्ये हे सगळे जे प्लेसेस आहेत वरचे, हे जे 5 सिटीज दिसतात आपल्याला, 6 सिटीज, देर आर 7 सिटीज, ते कुठे कुठे आहे, कुठल्या लोकेशन मध्ये आहेत थर्मल झोनच्या. विच प्लेसेस आर फार अवे फ्रॉम द ओशियन्स. कोणती कोणती ठिकाणं समुद्रापासून खूप दूर आहेत. डू दोज प्लेसेस हॅव ग्रेटर और स्मॉलर टेम्परेचर रेंज. तिथलं टेम्परेचर जे असतं ते जास्त असतं की कमी असतं. मेन्शन द प्लेसेस हॅव्हिंग द स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट टेम्परेचर रेंज. अशी ठिकाणं शोधून काढायची आपल्याला जिथे टेम्परेचर खूप कमी असतं, आणि काही ठिकाणं अशी आहेत की जिथे टेम्परेचर खूप जास्त आहे, तिथलं तापमान खूप जास्त आहे, आणि काही ठिकाणचं तापमान खूप कमी आहे. ड्रॉ अ ग्राफ ऑफ अबोव डाटा, यूज अ प्रॉपर कलर स्कीम.
त्याचा आपल्याला एक ग्राफ बनवायचा. वरची जी ठिकाणं आहेत ते एकमेकांना जोडून तिथलं टेम्परेचर नोट डाऊन करायचं आणि एक ग्राफ पेपरवरती तो आपल्याला ग्राफ बनवायचा. एक्सप्लेनेशन प्रमिता. Read next part. Yes, ma'am. Explanation. You must have realized from the above activity that there are differences in the temperature of different places on the earth. Similarly, there is differences in the maximum and minimum temperatures. This difference is less in the coastal region, nearness to the sea, while it is more in the region far away from the sea. This means that in regions close to the ocean seas or large reservoirs, there is not much of a difference in the temperature throughout the day. The main reason for this is the mixing of vapor realized through evaporation of water from these water bodies into airs. This vapor in the air absorb and store the heat realized from the land. Hence, the temperature in coastal areas remains equable. Okay. You must have realized from the above activity that there are differences in temperature of different places on the earth. तर वरती आपण हे सगळे टेम्परेचर्स पाहिले होते. तर वेगवेगळ्या ठिकाणचे टेम्परेचर्स वेगळे वेगळे आहेत. कुठे 30 आहे, लास्टचं जे आहे ते बघा, बगदादचं टेम्परेचर 30 आहे आणि इकडे तर सगळ्यात कमी टेम्परेचर आहे याचं काबूलचं 14.7. किंवा इकडे मिनिमम टेम्परेचर जरी बघितलं तरी डेन्व्हरचं आहे 2.2 आणि अफगाणिस्तानचं सॉरी काबूलचं आहे 5.2. म्हणजे तिथले टेम्परेचर सगळ्यात कमी आहेत. टीचर आवाज ब्रेक होतोय. टेम्परेचर My sound is breaking. टीचर आवाज नाही येत. ब्रेकिंग. ओके. क्लास स्टॉप करूया मग आज आपण. नेक्स्ट क्लासमध्ये बघूया. आणि जेवढा झालाय तेवढा पाठ रीड करायचा सगळ्यांनी. ओके. बाय टीचर. बाय. टीचर. बाय टीचर. बाय टीचर. थँक्यू. बाय मॅम. थँक्यू. हेलो 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 हेलो. काय करताय बाई? हेलो हेलो हेलो. काय ना बाबा.